First of all, I welcome all the participants who are attending this live lecture. Myself, Dr. Yashash Bellade from Dayanand Science College, Latur. Today, we shall discuss the concept of a copyright and how to protect from the copyright for our research, our new techniques, our writing matter. In previous lecture, we have seen that what is meant by plagiarism. It is also called as a plagiarism. What is meant by plagiarism and how to avoid it. जो आपण मागचा लेक्चर मागचा जो सेमिनार घेतलेला आहे त्या लाईव्ह सेमिनारमध्ये प्लॅगरिझम म्हणजे काय, प्लॅगियरिझम म्हणजे काय आणि त्यापासून आपणाला स्वतःला कसं अवॉइड करायचं, प्लॅगरिझम अवॉइड करण्यासाठी प्लॅगरिझम ॲक्ट आपल्यावर लागू होणे म्हणून त्यासाठी कुठल्या कंडिशन वापरायचं, कशा पद्धतीने रिसर्च करायचं, या बाबतीमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. टुडे वी शॅल डिस्कस. In this case, we shall study copyright and how to protect it. Copyright and how to protect it. See this in this lecture. We shall discuss 1 minute. The outlook of today's lectures are. See this outlook of today's lectures are. First. या ठिकाणी आज आपण आजच्या लेक्चरचे जे काही मेन आउटलुक्स आहेत ते मेन आउटलुक्स या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सी दिस. राइट ओव्हर द प्रॉपर्टी विच विल डिस्कस दिस. जॉन लॅकेज थेरी, कॉपीराइट लॉ, सब्जेक्ट मॅटर ऑफ अ कॉपीराइट. Copyright does not include some things that we shall discuss. Copyright means terms of a copyright. These are the concepts. At number registration of the copyright, notice of the copyright, copyright violation. Next, copyright permissible acts, penalties due to the violation of the copyright we shall discuss today. कॉपीराइट वर्सेस प्लॅगरिझम, यामध्ये आपण या सर्व बाबीवर डिस्कस करणार आहोत. या सर्व बाबीचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपण कॉपीराइट लॉज, त्या ठिकाणी प्रॉपर्टीज ओव्हर कॉपीराइट काय हे फर्स्ट पार्ट या ठिकाणी आपण डिस्कस करू. सी दिस. राइट ओव्हर प्रॉपर्टी. विच प्रॉपर्टी हॅविंग अ राईट, आपला अधिकार कुठल्या प्रॉपर्टीजवर आहे आणि आपण कशा पद्धतीनं सॉल्व करू शकतो या ठिकाणी वी शॅल डिस्कस धिस. त्यामध्ये पोजेशन, दिस इज द फर्स्ट राईट ओव्हर द पोजेशन. एलिनेशन, दॅट इज ओनरशिप, युसेज, ॲप्लिकेशन्स, right to exclude others, enjoyment, power of transfer, control over property and interest which is protected. These are the areas over the copyright property, that is right over the property. Now here interest which is protected. Now we shall discuss the right over the property. In that right over the property, see this. Now right over the property is this. These right may relate to the intangible and non-intangible, intangible and non-intangible things. That is ॲक्च्युअली जे राईट आहे त्या राईटमध्ये दोन प्रकार येतात. दॅट इज इंटेंजिबल और नॉन इंटेंजिबल, मूर्त और दॅट इज अमूर्त गोष्टी. वी शॅल
right on the मूर्त and अमूर्त गोष्टी. That is right over the intangible thing like land. च्या मूर्त असतात. Land, that is chattels, that is म्हणजे ज्या ठिकाणी आर कॉल्ड एज कॉर्पोरल प्रॉपर्टीज. या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या कॉर्पोरल प्रॉपर्टीज असतात. राईट ओव्हर द इनटेंजिबल थिंग्स लाईक अन आयडिया, जे अमूर्त आहेत त्यामध्ये आयडियाज, इन्व्हेन्शन, एक्सपान्शन, दीज आर कॉल्ड एज इनकॉर्पोरल प्रॉपर्टीज. म्हणजे अविशिष्ट प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत. या ठिकाणी दीज प्रॉपर्टीज दॅट इज राईट ओव्हर द दीज टाइप्स ऑफ प्रॉपर्टी, ज्या मूर्त स्वरूपात असतात. लँड्स असते, टॅचल्ट असते, अँड द दीज आर द कॉर्पोरल प्रॉपर्टीज. अँड इनकॉर्पोरल प्रॉपर्टीज मीन्स लाईक आयडिया, अमूर्त स्वरूपाचे असलेल्या आयडिया, इन्व्हेन्शन, एक्सपान्शन, these are called as a incorporeal property, but both are under the copyright. If this is our property, then both are under the copyright. Okay, now see this John Lacan's theory. पहा, या ठिकाणी 1640 मध्ये एक जॉन लेकिन सायंटिस्ट गेला किंवा त्याने एक थेरी मांडलेली आहे. त्यामध्ये तो गॉड घेव मॅन इन कॉमन, मनुष्य, ईश्वरानं मनुष्याला पहा कॉमन शक्ती दिलेली आहे, बुद्धिमत्ता कॉमन दिलेली आहे. मॅन मिक्स हिज लेबर अँड सेपरेट फ्रॉम कॉमन. मनुष्य आपलं जी कष्ट आहे, आपले जे कार्य आहेत, आपली जी बुद्धिमत्ता आहे याचा वापर करून तो जो कॉमन आहे कॉमनपासून तो सेपरेट होतो आणि अनकॉमन तयार होतो, काहीतरी अनकॉमन गोष्टी निर्माण करतो. मॅन मिक्स हिज लेबर अँड सेपरेट्स फ्रॉम कॉमन, दॅट बिकम्स हिज प्रॉपर्टी. त्यानंतर त्या एखाद्या व्यक्तीनं जर आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून, आपल्या विचाराचा वापर करून, आपल्या थिंगचा वापर करून काही जरी अनकॉमन गोष्टी, काही वेगळ्या गोष्टी बनवल्या असतील तर ती त्याची प्रॉपर्टी असते, ती त्याची प्रॉपर्टी होते. ड्यू टू दिस लेबर, त्याच्या कष्टामुळं, कामामुळं, त्याच्या कार्यामुळं त्याला काय ॲडिशनल, तो जेव्हा सेपरेट होतो आणि काही सेपरेट बाबी निर्माण करतो, that becomes his property. See this is the John Lacan's theory. Now next, copyright. What is mean by actually the copyright? Copyright refers to the legal right of the owner of intellectual property. In simpler term, copyright is to right of a copy. This means that the original creator of a product and anyone they give authorization to are and only ones with the exclusive right to the reproduce the work. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं जर स्वतःच्या मेहनतीने जर एखादा ऑब्जेक्ट निर्माण केला, एखादं रायटिंग मॅटर निर्माण केलं, एखादं बुक निर्माण केलं असेल तर त्या बुकवर त्याच्या मेहनतीनुसार त्याचा अधिकार असतो. ते डायरेक्ट कुणाला घेता येत नाही. एखाद्या व्यक्तीनं एक पर्टिक्युलर रिसर्च निर्माण केला असेल, एखादी आयडिया निर्माण केली असतील तर त्याच्यावर, त्या आयडियावर त्या व्यक्तीचा काय असतो, अधिकार असतो. कॉपीराइट एक्झिस्ट्स इन एक्सपान्शन फ्रॉम द कंटेंट्स. सी दिस, copyright exists and expansion from the contents. Copyright is a right creator or author of a literary, dramatic, musical, artistic work and produces cinematography, film and sound recordings. These are under the copyright. It covers original written work, expressions such as book, articles, poems, musical composition, cinematography, film, as also printed images such as paintings, photographs and drawings. These are under the copyright. Literary work also include computer programs. यामध्ये कम्प्युटरचे जर तुम्ही काही प्रोग्राम्स निर्माण केले असतील, कम्प्युटरचे ॲप्स निर्माण केले असतील, दे आर ऑल्सो इन्क्लूड इन द कॉपीराइट सिरीज.
Now subject matter of the copyright, we shall discuss what subject matters under the copyright. See this: literary work, dramatic work, artist work, musical work, photography, cinematography, sound recording, architectural work, computer programs, computer softwares, computer apps. These are the things which are under the copyright. We can act, we can protect these things by using the copyright. Today we shall discuss. तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये आपण हेच पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये प्लॅगरिझमच्या साहाय्यानं अवॉइड कसं करायचं, प्लॅगरिझम कसं ॲक्ट होऊ शकतो आपल्यावर. आजच्या लेक्चरमध्ये आपण जर एखादा काही इन्व्हेन्शन निर्माण केला असेल, आयडिया वापरून काहीतरी इन्व्हेन्शन केलं असेल, तर त्या इन्व्हेन्शनला प्रोटेक्ट कसं करायचं, दुसरे आपल्याकडनं ते चोरून किंवा त्या कॉपीराईट दुसरे व्हायलन्स करून ते घेऊ नये, त्याचं प्लॅगरिझम करू नये, म्हणून त्याला प्रोटेक्शन कसं घ्यायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहत आहोत. तर येणारे एरिया, ॲक्च्युअली सब्जेक्ट मॅटर ऑफ द कॉपीराईट, दीज आर द डिफरंट एरियाज विच कम्स अंडर द कॉपीराईट्स. दॅट इज अ लिटररी. जनरली आपल्या रिसर्चशी रिलेटेड म्हटलं तर लिटररीचा पार्ट असतो, आयडियाजचा पार्ट असतो, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा पार्ट असतो, प्रोग्रामिंगचा पार्ट असतो. These are the parts which are included in our research. If you made a lot of works for the invention of such types of things, then easily one can plagiarize that matter. So you have to protect our work under the copyright. आपण जेव्हा कष्ट करून एखाद्या बाबीचं रिसर्च करतो, मेहनत करून 3-4 वर्ष घालून आपण एखादा इन्व्हेन्शन करतो, ते इन्व्हेन्शन इझिली दुसऱ्यांनी प्लॅगराइज करू नये, कॉपी करू नये, म्हणून वी हॅव टू टेक पर्टिक्युलर ॲक्शन अंडर द कॉपीराईट अँड प्रोटेक्ट देम दीज थिंग्स अंडर द कॉपीराईट. त्या थिंग्स आपण आता कॉपीराईटमध्ये प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं. सी दिस. नाव डज नॉट इन्क्लूड आयडिया. आयडिया मीन्स ॲक्च्युअली इफ यू फॉर्मड द कन्सेप्ट. आता तुम्हाला सांगतो आयडिया म्हणजे काय. कॉपीराईटमध्ये नाही येणारे घटक आयडिया. उदाहरणामध्ये तुम्ही कोविड-19च्या वर जर आपण एखादं मेडिसिन निर्माण केलं, तर त्या मेडिसिन निर्माण केलेल्यावर आपली कॉपीराईट असते, आपला अधिकार असतो. पण निर्माण करण्याच्या आयडिया असतील किंवा निर्माण करण्याचा जो थिसिस पेपर असेल किंवा निर्माण करण्याची जी मेथोडॉलॉजी असेल, निर्माण करण्याचा जो प्रोसिजर असेल, प्रोसेस असेल, कन्सेप्ट असेल, डिस्कवरी असेल, इन्व्हेन्शन असेल, ते इन्व्हेन्शन इतराला वाचता येतं, ते रीडिंग करता येतं, त्या आयडिया इतरांना घेता येतात, कॉपी करता येत नाहीत. आयडिया वाचता येतात, पण आपण जे इन्व्हेन्शन केलं त्या सर्व कन्सेप्ट आपण क्लोज नाही ठेवू शकत. एखादा रिसर्च निर्माण केलं तर तो पब्लिश करा, ते पब्लिश केलेलं कार्य तुमचं झालं, परंतु इतरांना ते आयडिया घेणं, आयडिया घेऊ नका असं म्हणता येणार नाही. दिस इज नॉट अंडर द कॉपीराईट. किंवा तुम्ही जी मेथड वापरलेली आहे मेडिसिन निर्माण करण्याची, ती मेथड इतरांना वाचता येतं, समजून घेता येतं, ते कॉपी करू शकत नाहीत. तीच मेथड वापरून तोच प्रोडक्ट त्यांनी निर्माण करू शकत नाहीत, पण ती मेथड त्यांना समजून घेता येते. मेथड, प्रोसिजर, ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या, डिस्कवरी असतील, कन्सेप्ट्स असतील, प्रोसेस असेल, प्रोसिजर असेल, मेथड असेल, आयडिया असेल, दीज आर नॉट अंडर द कॉपीराईट. त्या आयडिया त्या इतरांना घेता येतात, पण कॉपी करता येत नाही. जशाच तसं कॉपी करून त्यांनी दुसरं आयटम, तुम्ही नावाचं मेडिकल तयार केलं, सेम आयडिया, सेम प्रोसिजर, सेम कन्सेप्ट, सेम एलिमेंट्स घेऊन बी प्रोजेक्ट त्यांना तयार करता येत नाही. दॅट इज अंडर कॉपीराईट. बट वन कॅन, हेच महत्त्वाचं आहे तुम्हाला, वन कॅन टेक आयडिया, वन कॅन टेक मेथड. जरी तो कॉपीराईट अंडरमध्ये तुम्ही एखादा कोविड-19चं जर प्रोजेक्ट आहे, तो तुम्ही जर कॉपीराईट अंडरमध्ये मेडिसिन निर्माण केलेलं असेल, तरी त्याच्या आयडिया, त्याच्या मेथड्स, त्याची प्रोसिजर इतरांना बंधनकारक म्हणजे करू शकत नाही. इतरांनी आयडिया वाचू शकतात, मेथड वाचू शकतात, प्रोसिजर, म्हणजे यांना कॉपीराईट ॲक्ट लागू होत नाही. सी दिस. नाव
copyright may include bundle of exclusive rights, that is, आता या ठिकाणी सी दिस कॉपी ऑर रिप्रोडक्शन काय करता येत नाही, जशास तसं कॉपी नाही करता येणार किंवा जशास तसं रिप्रोडक्शन करता येणार नाही. नाव बदलून तुम्ही ए नावाचं प्रोडक्ट तयार केलं तर सेम प्रोसिजर, सेम आयडिया, सेम एलिमेंट्स घेऊन बी नावाचं प्रोजेक्ट तयार करता येत नाही. दिस इज अ कॉपीराइट मीन्स. सेल, हायरिंग, ऑफर, सेल, डिस्प्ले. समजा एक नावाचं बुक तयार केलं, कॉपीराइट नावाचं बुक तयार केलं, एस.सी. मलिक, एस चांद पब्लिकेशनचं बुक आहे, ते बुक अंडर कॉपीराइट असतं. सेम बुक तुम्हाला पब्लिश करता येत नाही किंवा प्रिंट करता येत नाही, झेरॉक्स करता येत नाही, अंडर कॉपीराइट. त्या प्रती झेरॉक्स करून विकता येत नाही. दिस इज अंडर कॉपीराइट. कॉपी ऑर रिप्रोडक्शन, त्याची कॉपी करून तुम्हाला रिप्रोडक्शन सेम करता येणार नाही. सेल, हायर, ऑफर्स और सेल, डिस्प्ले. कम्युनिकेशन टू द पब्लिक, कम्युनिकेशन नाही करता येणार. दॅट इज डिस्ट्रीब्यूट नाही करता येणार. अडॅप्टेशन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलिटरेशन. आता या ठिकाणी तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदल सुद्धा करता येत नाही. त्यानंतर रूपांतर करता येत नाही. अडॉप्टेशन मीन्स रूपांतर करता येत नाही, डिस्ट्रीब्यूट करता येत नाही. अडॉप्टेशन म्हणजे रूपांतर. ट्रान्सलेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही, डिस्ट्रीब्यूट करता येत नाही, वितरित करता येत नाही. वितरणचा जर तुमच्याकडे हक्क असेल, कॉपीराइट असेल वितरणाचा सुद्धा, वितरित करण्याचा सुद्धा कॉपीराइट असतो, तर तो कॉपीराइट ज्यांच्याकडे आहे तेच वितरित करू शकतात, तेच विकू शकतात, बाकीचे विकू शकत नाहीत. दिस इज द ट्रान्सलेशन. नाउ परफॉर्म द वर्क इन पब्लिक, perform the work in public, performer's right, this is also performer's right. And convention, this is also the convention right. These are the copyright under the act. हे जे आहे ते कॉपीराइट मध्ये येतात. आता इथे कॉपीराइटचा ईस्टर्न एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कॉपीराइटचं ईस्टर्न बुक कंपनीनं DB मोडकवर या ठिकाणी SCC मध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये जो दावा दाखल केला होता त्याचा एक फेमस आहे, तो तुम्हाला नेटवर सुद्धा अवेलेबल आहे. कॉपीराइट ॲक्टचं उल्लंघनचा 2007 मधली ही केस आहे. तुम्ही सहज ते नेटवर जाऊन सुद्धा सर्च करू शकतात, म्हणजे त्याचं उल्लंघन झाल्यानंतर किती मोठी शिक्षा होते, काय होतं ते. तो एक एक्झाम्पल मी दिलेला. आता हे काय वाचून दाखवायची गरज नाही आहे. म्हणजेच ईस्टर्न बुक कंपनी व्हर्सेस DB मोडक. ओके, तर या ठिकाणी पुढचा जो पार्ट आहे, see this terms of copyright. Copyrighted material is that what is created by the author by his own skill. Copyright material काय असतं? Author created that material by his own skill, labor, त्याचे कष्ट काम, and श्रम, and investment of the capital, पैसा खर्च करून, maybe it is a derivative work which gives a flavor of creativity. म्हणजे या ठिकाणी एखाद्या मटेरियलची निर्मिती, एखाद्या ऑब्जेक्टची निर्मिती तुम्ही लेबरनं, स्किलनं, पैसा वापरून जर तुम्ही निर्माण स्वतः एखाद्या व्यक्तीनं केला असेल, ऑथरनं केला असेल, दॅट इज द कॉपीराइटेड मटेरियल. सेकंड, डेरिव्हेटिव्ह वर्क प्रोड्यूस्ड बाय द ऑथर मस्ट have some distinguishable features and flavor to raw text. तो मात्र न्यू मटेरियल असतो, त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट असतात, डिस्टिंग्वेबल फीचर्स असतात, फ्लेवर असतो आणि रॉ टेक्स्ट असतं. ड्यू टू दिस वी कॅन टेक अंडर द कॉपीराइट. असे काही घटक असतात की जेणेकरून आपण त्यांना कॉपीराइट, वी कॅन टेक अंडर द कॉपीराइट. नॉवेल्टी ऑर द इन्व्हेन्शन, innovative idea is not the requirement for the protection of the copyright, but it does require minimal degree of creativity. जे आयडिया असतात त्या आयडिया कॉपीराइट अंडर घेता येत नाहीत. आयडिया ट्रान्सफर होताच. जशी तुम्ही एखादी वस्तू तयार केली, एखादं ऑब्जेक्ट तयार केलं, तो ऑब्जेक्ट बाजारात जरी विकला तरी त्याच्यावरनं लोक त्याची आयडिया काढून घेऊ शकतात. आयडियाला तुम्हाला कॉपीराइट करता येत नाही, पण बट इट डज द रिक्वायर मिनिमल डिग्री ऑफ क्रिएटिव्हिटी. त्यामध्ये क्रिएटिव्हिटीची जी तुमची रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला कॉपीराइटमध्ये घेता येतं. ओके, वी शॅल डिस्कस दिस. नाउ टर्म्स ऑफ द कॉपीराइट.
See these terms of the copyright: published literary, dramatic, musical, and the artist work except photograph 60 years from the beginning of the calendar year next following the year in which author dies, that is life plus 60 year after the death. समजा एखाद्यानं बुक निर्माण केलं असेल आणि हा जर बुक निर्माण केलेला असेल, ते जर बुक निर्माण केल्यानंतर तो जर ऑथर किंवा तो जो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल, म्युझिक असेल, तो गायक असेल, त्यानं गायलेलं गाणं असेल, काही असेल समजा, किंवा ऑथर आपल्या बाबतीमध्ये किंवा आपण रिसर्च पेपर निर्माण केला, तर या रिसर्च पेपरची कॉपीराईट कधीपर्यंत राहू शकते? दॅट आयडिया ऑफ दॅट कॉपीराईट, किंवा एखादा एलिमेंट तुम्ही तयार केला असेल, एखादा प्रोजेक्ट रिसर्च लॅबमध्ये प्रोडक्ट तयार केला असेल, दॅट इज आफ्टर द डेट ऑफ 60 इयर्स, 60 वर्षानंतर त्याचा कॉपीराईट राहतो, त्याच्यावर तुमचा अधिकार होतो. तोपर्यंत तुम्ही तो तुमच्यासाठी विकू शकतो, त्यासाठी तुम्ही यूज करू शकतात आफ्टर द डेट ऑफ 60 इयर्स. या ठिकाणी त्यानंतर ॲनॉनमस प्रॉपर्टी और सिडोनॉमस वर्क. ॲनॉनमस और सिडोनॉमस वर्क म्हणजे काय? इफ यू पुट युअर नेम कॉन्फिडेन्शियली, एखादा प्रोजेक्ट तयार तुम्ही केलात, तो जर प्रोडक्ट तयार केल्यानंतर प्रोडक्टचं तयार करताना हुईज ऑथर इज केप्ट ॲज अ कॉन्फिडेन्शियल और क्रिएचर केप्ट ॲज अ नेम कॉन्फिडेन्शियल, देन सच प्रॉपर्टी 60 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन. आता बरेचसे ऑब्जेक्ट्स असे असतात की कुणी तयार केले हे नाव कॉन्फिडेन्शियल ठेवतात. यामध्ये प्रामुख्याने जनरली जे वॉरचे युद्धाच्या सामुग्री असतात, काय ॲटम्स असतात, असे ॲटम्स जे असतात बऱ्याच वेळा नाव कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं. पण त्याच्यावर जर कॉपीराईट ॲक्ट झाला तर तो कॉपीराईट ॲक्ट कोणत्या व्यक्तीने निर्माण केला हे जर नोन असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 60 वर्ष वी कॅन ॲक्ट ॲज अ कॉपीराईट अंडर दिस एलिमेंट. आपण एखादी वस्तू तयार केली असेल, एलिमेंट तयार केला असेल लॅबमध्ये, तर त्याला कॉपीराईट किती काळापर्यंत राहतो? आपल्या मृत्यूनंतर 60 वर्षापर्यंत त्याचं कॉपीराईट राहतं. किंवा एखादे एलिमेंट एखाद्याने एलिमेंट तयार केला, ऑब्जेक्ट तयार केलं आणि त्यावर जर त्याचं नाव नसेल, नाव जर गुपित ठेवलं असेल, तर पब्लिश डेटपासनं ज्या दिवशी पब्लिश झालेलं आहे तिथून 60 वर्षापर्यंत त्याचा कॉपीराईट राहतो. इफ द आयडेंटिटी इज डिस्क्लोज्ड, सी दिस, इफ द आयडेंटिटी इज डिस्क्लोज्ड द टर्म्स ऑफ कॉपीराईट इज ॲज क्लॉज ॲबव. त्याप्रमाणे त्याचं टर्म्स येतात. आयडेंटिटी जर डिस्क्लोज झाली, जो गुपित नाव होता ते जर ओपन झालं, तर पुन्हा त्याला फर्स्ट कंडिशननुसार कॉपीराईटचे डेज इन्क्रीमेंट होतात, म्हणजे आफ्टर द डेट ऑफ 60 इयर्स. ओके, नाव सी दिस टर्म्स ऑफ कॉपीराईट. posthumous work that is published after the death, that is called as a posthumous. Posthumous means after the death of a publication, that is after the death. एखाद्याचं मटेरियल, न्यूटनचं बरेचसे मटेरियल तुम्हाला माहीत असेल, न्यूटन या सायंटिस्टचे बरेचसे मटेरियल त्याच्या डेथ नंतर पब्लिश झालेले आहेत. मग त्याचा कॉपीराईट ॲक्ट काय सांगतो पहा? पब्लिश्ड आफ्टर द डेथ 60 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन. एखादा व्यक्तीनं बराचसा एलिमेंट लिहिलेला आहे, बरेचसे रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, बट ही हॅज नॉट पब्लिश्ड ॲट दॅट टाइम. देन आफ्टर हिज डेथ, suppose that a person, you know that lot of the things, lot of the research papers are not published, that is, you know that Newton has not been published a lot of work, he had kept lot of material unpublished. बरंचसं मटेरियल त्याचं अनपब्लिश होतं, पण त्याच्या मृत्यूनंतर पब्लिश झालेले असे बरेचसे सायंटिस्ट असतात. तो लिहितात, परंतु त्या रिसर्चला तसंच ते लिहितात, तेच रायटिंग पॅडमध्ये ठेवतात, रायटिंग मॅटरमध्ये ठेवतात, नंतर ते पब्लिश होत नाही.
पब्लिश केलं जात नाही, ते लिहिण्यामुळं, त्याच्या संशोधनामुळे, काही अडचणीमुळं. परंतु जर नंतर पब्लिश झाला, एखादा व्यक्ती जर मृत्यूनंतर जर त्याच्या पब्लिश झाला, तर 60 इयर डेट, म्हणजे एक लक्षात ठेवा, जरी नाव गुपित ठेवलं काय किंवा त्याच्या मृत्यूनंतर पब्लिश झालं तर. Photograph's idea does not include and part of the cinematograph film. 60 years from the date of publication, not life of author. Similarly, photographच्या बाबतीमध्ये cinematography film including videos, TV serials, cinemas, documentary, etc. 60 years from the date of publication. आता याला मात्र जो रायटिंग मॅटर आहे, जो रिसर्च आर्टिकल आहे, त्याला आफ्टर डेथ 60 इयर्स असतो, लक्षात ठेवा. जर नाव गुपित ठेवून जर पब्लिश केलं असेल तर पब्लिकेशन डेट पासून 60 इयर. थर्ड, जर आफ्टर डेथ पब्लिकेशन असेल, पोस्टमस पब्लिकेशन असेल, दॅट इज 60 इयर फ्रॉम द पब्लिकेशन. परंतु फोटोग्राफ्स वगैरे असतील तर 60 इयर्स ऑफ डेट ऑफ पब्लिकेशन आहेत, चित्रकार वगैरे असतील तर ते. आणि सिनेमाटोग्राफिक फिल्म, व्हिडिओज, टी व्हीज वगैरे जे काही मटेरियल असतात, सिरियल असतात, डॉक्युमेंटरी असते, 60 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन. म्हणजे जे काही सिरियल लागू होतात ते डेट ऑफ पब्लिकेशनपासून 60 इयर्स असतात. तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगतो मी, यू नो दॅट. ॲक्च्युअली आय नो रामायण हॅड बीन पब्लिश्ड ऑन द TV actually in nearly about 1989. That Ramayana was serial made by the Ramanand Sagar TV serial production. Now due to this COVID-19, that serial terms are again published in 1920, but they are published, they are launched on the television under the Ramanand Sagar's also. We cannot publish that serial by government or other things. तुम्हाला मी उदाहरण हे सांगितलं की जेव्हा मला माहिती आम्ही छोटे होते, लहान होतो, त्यावेळेस खूप लहान होतो, 1989 किंवा 90च्या आसपास, या ठिकाणी 88, 89च्या आसपास, हा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये रामायण नावाचं सिरियल पब्लिश झालं होतं 87, 88, 89ला. तर तो सिरियल 2-3 वर्ष चालला होता. तर त्या सिरियलमध्ये त्यावेळेसचं प्रोडक्शन रामानंद सागरनी तयार केलं होतं. दीज आर द प्रोडक्शन अंडर द रामानंद सागर. आणि आता तुम्हालाही माहीत आहे, जेव्हा आपण कालपरवा TV वर जेव्हा या कोविड-19मुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये रिपब्लिश केलं किंवा तो सिरियल पुन्हा पब्लिश केले, TV वर दाखवले गेले, त्यावेळेस सुद्धा रामानंद सागरच्याच अंडर दाखवावं लागलं. गव्हर्नमेंटला किंवा इतर कुणाला ते दाखवता नाही आलं. गव्हर्नमेंटला विनंती करावी लागली रामानंद सागरला की तुम्ही हे पब्लिश करा, परत लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि ते अंडर रामानंद सागरनेच पब्लिश केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ इथं TV सिरियल असो किंवा कुठलंही मटेरियल असो, 60 वर्ष पब्लिकेशनपासून त्याचीच कॉपीराईट असते, त्याचाच अधिकार असतो. कारण रामानंद सागरचं रामायण हे अंडर कॉपीराईट होतं, त्यामुळं तो दुसऱ्याला पब्लिश करता आलं नाही. म्हणून 1920 मध्ये सुद्धा रामानंद सागरचंच कॉपीराईटनं पब्लिश केलं. आणि त्यासोबत सुद्धा तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं, त्यासोबत अगोदर ज्या TV सिरियलच्या ॲडव्हर्टाईज लागत होत्या पहा, ज्यांनी हे पब्लिशर त्यावेळेस घेतलं होतं, त्याच ॲडव्हर्टाईज, त्याच सिरियलच्या ॲडव्हर्टाईजसुद्धा बऱ्याचशा या ठिकाणी लागत होत्या, त्याच पद्धतीचे, कारण ते डिस्ट्रीब्युटर किंवा पब्लिशर होते. ओके, सी दिस. म्हणजे याचा अर्थ त्याचा रामानंद सागर सिरियल, रामायण सिरियलवर रामानंद सागरचा जो कॉपीराईट होत 60 इयर्सपर्यंत असतो. 30 इयर्स नंतर डबल जेव्हा लावावं लागलं, 30 वर्षानंतर डबल जेव्हा लावावं लागलं, तेव्हा रामानंद सागरलाच लावावं लागलं, दुसऱ्याला कुणाला ते सिरियल वापरता नाही आलं किंवा डिस्प्ले करता नाही आलं. ओके, त्यानंतर पहा, टर्म्स ऑफ कॉपीराइट सिरीज, साऊंड रेकॉर्डिंग असतील 60 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन, गव्हर्नमेंट वर्क और वर्क्स ऑफ अ पब्लिक अंडरटेकिंग 60 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन, वर्क्स ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं वर्क असेल तर तो 60 इयर्स आफ्टर द पब्लिकेशन, हे सुद्धा कॉपीराईटचे आहेत. रजिस्ट्रेशन ऑफ द कॉपीराईट. आता कॉपीराईटचं आपण एखादा मटेरियल तयार केलं, एखादा प्रोडक्ट तयार केला किंवा रिसर्च पेपर तयार केला, तो जेव्हा आपण एका पब्लिशरकडे देतो तेव्हा पब्लिशर ऑलरेडी
तो रिसर्च पेपर अंडर कॉपीराईट पब्लिश करत असतो. म्हणजे रिसर्च पेपर पब्लिश करण्यासाठी आपल्याला सेपरेट कॉपीराईट ऑथॉरिटी घ्यायची गरज नाही. परंतु एखादं जर प्रोडक्ट आपण तयार केलं, लॅबमध्ये प्रोडक्ट तयार केलं, एखादं मेडिसिन तयार केली लॅबमध्ये एखादा, आणि तो जर तुम्हाला मार्केटमध्ये आणायचा असेल तर तो अंडर कॉपीराईट घेऊ शकतात, किंवा IPR अंडर तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतात, आणि मग तो प्रोडक्ट ॲज इट इज कुणाला दुसऱ्याला कॉपी करता येणार नाही. परंतु रिसर्च पेपरचं कॉपीराईट हे पब्लिशरकडं ऑलरेडी असतं, त्यामुळे आपल्याला स्वतः रिसर्च पेपरसाठी सेपरेट कॉपीराईट घ्यायची गरज नाही आहे. रिसर्च पेपर ऑलरेडी पब्लिश होतात. म्हणूनच या लेक्चरमध्ये आपण हे सांगतो की आपलं वर्क करत असताना ते कॉपीराईट प्रोटेक्शन कसं करायचं, तर रजिस्ट्रेशन ऑफ द कॉपीराईट हे जनरली रिसर्च पेपरसाठी नाही आहे, कारण रिसर्च पेपर जेव्हा आपण एखाद्या जर्नलला देतो त्यांच्याकडे ऑलरेडी कॉपीराईट ॲक्ट असतोच. सीधीच हां, कॉपीराईट सबसिड्स या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पुढचा जो पार्ट घ्यायचा आहे तो कॉपीराईट सबसिड्स फ्रॉम द डेट ऑफ अ पब्लिकेशन अँड द रजिस्ट्रेशन. कॉपीराईट सबसिड्स म्हणजे जे काही कॉपीराईटचे घटक असतील, उपघटक असतील, उपग्रह असतील, उपखंड असतील, दॅट इज फ्रॉम द डेट ऑफ अ पब्लिकेशन्स अँड रजिस्ट्रेशन इज मेअरली ॲज अ सर्टिफिकेट ऑफ इट. त्या सर्टिफिकेटवर असतं, किंवा पब्लिश केल्यानंतर जर्नलच्या पाठीमागं कुठंतरी लिहिलेलं असतं कॉपीराईट ॲक्ट. रजिस्ट्रेशन इज नॉट कंपल्सरी, इट इज ऑप्शनल. प्रत्येक घटक रजिस्ट्रेशनच करावं काही गरज नाही. कॉपीराईट ॲक्टमध्ये तुम्हाला जेव्हा पब्लिकेशनची मान्यता मिळते त्यावेळेस तो कॉपीराईट ॲक्ट येतोच. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इज अ प्रूफ ऑफ अ कॉपीराईट. सर्टिफिकेट म्हणजे प्रूफ ऑफ कॉपीराईट असतो. इट हॅज ॲन ॲडिशनल इव्हिडन्शियल व्हॅल्यू. सर्टिफिकेट असेल तर त्याला ॲडिशनल व्हॅल्यू असते. रजिस्ट्रेशन इज अ पॉसिबल ॲट द कॉपीराईट ऑफिस न्यू दिल्ली. तुम्हाला जर कॉपीराईट ॲक्ट करून घ्यायचं असेल, नवीन एलिमेंट काय आहे, if you want to take the copyright on that element, on that medicine, on that product, then you have to apply, you have to make application in proper format and proper fees to the New Delhi, that is copyright office, copyrightgovernment.in. याला तुम्ही ऑनलाईन सुद्धा अप्लिकेशन करू शकतात, फॉर्मॅटमध्ये फीस भरू शकतात. एक फॉर्मॅट आहे अप्लिकेशनचा, त्या अप्लिकेशनच्या आधारे फॉर्मॅटमध्ये फीस भरून तुम्ही कॉपीराईट ॲक्ट घेऊ शकतात. एखाद्या एलिमेंटला, एखाद्या पेपरला, एखाद्या आर्टिकलला, एखाद्या बुकला तुम्ही घेऊ शकता. सी दिस. नाव नोटीस ऑफ अ कॉपीराईट. बेनिफिशियल इन द प्रोडक्ट protection of copyright but not compulsory. But the symbol, this is a symbol of copyright, or the word copyright along with the owner's name and year of the first publication. या ठिकाणी फर्स्ट पब्लिकेशन मध्ये तुम्ही या ठिकाणी कॉपीराईट ॲक्ट घेऊन तुम्ही पब्लिश करू शकतात. तेव्हा त्याचं सेकंड एडिशन, थर्ड एडिशन, फोर्थ एडिशन असेल तर त्याला कॉपीराईट घेण्याची गरज नाही. ते ऑलरेडी ऑटोमॅटिक कॉपीराईट ॲक्टमध्ये येत असतं. उदाहरणार्थ, आय सी दिस कॉपीराईट अंडर कॉपीराईट युनिव्हर्सल प्रिंट 2014. हे जर युनिव्हर्सल प्रिंट जो आहे आपला पब्लिकेशनचा जो प्रिंटर आहे तो मात्र अंडर द कॉपीराईट आहे. जर्नल आहे अंडर युनिव्हर्सल प्रिंट. हे कॉपीराईट जी ऑथॉरिटी आहे त्याचं नाव असेल आणि कधी तुम्ही ते घेतलं, कधी कॉपीराईट केलं, डेट असेल, वर्ष असेल. सीरीज म्हणजे कॉपीराईट या पद्धतीने. इफ यू कॅन अप्लाय टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर द कॉपीराईट, देन यू विल गेट copyright condition, copyright authority for your object, for your paper, for your writing title, whatever may be. See this. Copyright violation. Today we shall discuss the copyright violation. Copyright violation. What are the conditions for the copyright violation? See this. When any person does nothing which is exclusive right conferred upon the author, or without a license from the author or from the registrar of the copyright. या ठिकाणी रजिस्टर कॉपीराईट व्यतिरिक्त जर काही न करता डायरेक्ट जर कॉपी केला असेल, when a person does anything which has exclusive right conferred upon the author
or without a license from the author from the registered copy. या ठिकाणी रजिस्टर कॉपी सोडून किंवा त्या ऑथरला परमिशन न घेता विदाउट लायसन न घेता जर तो एलिमेंट तो प्रिंट केला घेतला तोच एलिमेंट मॉडिफाय केला then that is violation of the copyright. Make copies for selling, offering to sell or for hiring without consent of the author. जर ऑथरची परमिशन न घेता लेखी परमिशन न घेता ऑथरचं सेम बुक जर पब्लिश केलं त्याच्या बाजारात जर कॉपी विकल्या किंवा तो कन्सर्ट ऑथरची परमिशन न घेता आपण जर बाजारात विकल्या त्याची जर मार्केटिंग केली दॅट मे बी ऑल्सो प्रिंटच करावं असं काही नाही दॅट मे बी ऑल्सो अंडर द कॉपीराईट. म्हणजे समजा एक टार्गेट पब्लिकेशनचे बुक्स आहेत टार्गेट पब्लिकेशनचे बुक्स असताना बुक्स तर आपल्याला प्रिंट करता येत नाही दिस इज द प्रिंटिंग व्हायलेशन. ओके परत जर तुम्ही ते कॉपीज बाजारामध्ये विकल्या ऑथराइज्ड परमिशन न घेता विकल्या सेल केल्या असतील किंवा त्याच्या कॉपीज तयार करून विकल्या असतील दॅट इज ऑल्सो द व्हायलेशन. म्हणजे परमिशन न घेता विकता सुद्धा तुम्हाला येणार नाही त्याच्यावर सुद्धा कॉपीराईट असतात. त्याचे डीलर सब डीलर यांची एक चेन असते त्याप्रमाणेच ते विकले जातात. रँडमली मला बाजारामध्ये विकता येत नाही विदाउट परमिशन. ओके डिस्ट्रीब्यूट either for trade or otherwise to such a constant as effect prejudicially the owner of a copyright. See this distributes either for the trade or otherwise to such a contest as to affect prejudicial the owner of the copyright. That is also one type of a violence of the copyright. See this. त्यानंतर बा permits a place for the performance of work in a public or the copy. That is also one type of copyright of violation. Imports into the India infringing copies from the private or domestic use. स्वतःच्या कामासाठी किंवा इतर इम्पोर्ट करणे इतर कामासाठी जर त्या कॉपीराईट असतील तर त्याला सुद्धा विदाउट परमिशनचं इम्पोर्ट करण्याला व्हायलेशन होतं. एक्झिबिट टू पब्लिक बाय वे ऑफ ट्रेड बाय इन्फ्रिंग द कॉपीज दिस इज ऑल्सो अंडर द व्हायलेशन ऑफ अ कॉपीराईट. सी दिस. नाव कॉपीराईट परमिशिबल ॲक्ट. काही प्रमाणामध्ये तुम्हाला कॉपीराईटच्या बाबतीमध्ये सूट असते काही प्रमाणात. दॅट इज रिप्रोडक्शन फॉर द यूज ऑफ ज्युडिशियल प्रोसिडिंग्स. कायद्याच्या किंवा काही जे न्यायालयीन कामासाठी जर तुम्हाला त्याच्या कॉपीराईट्स निर्माण करायचे असतील लागणार असतील तर त्याला तुम्हाला परमिशन असते. पब्लिकेशन ऑफ शॉर्ट पॅसेजेस शॉर्ट पेजेस शॉर्ट टर्म्स रिस्ट्रिक्टेड रिप्रोडक्शन ऑफ द परफॉर्मन्स फॉर एज्युकेशनल पर्पज. काही शैक्षणिक बाबीसाठी जर त्याचे पॅसेजेस तुम्हाला गरज पडत असतील किंवा एखाद्या सिरीज एखादा रिसर्च पेपर आहे रिसर्च पेपर तुमचा पब्लिश झालेला आहे त्याच्यावर तुमची कॉपीराईट आहे परंतु तो जर तुम्हाला सिलेबसमध्ये पार्ट ठेवायचा असेल एज्युकेशन पर्पज मीन्स सिलेबसमध्ये ते आणायचं असेल ते रायटिंग मॅटर तुम्हाला सिलेबसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला सूट असते. त्यानंतर ते पण सूट असते तिथं तुम्हाला त्याचं सायटेशन वगैरे लिहावं लागेल जर तुमचा पब्लिश्ड पेपर असेल तर परंतु त्यासाठी सुद्धा तुम्हाला सूट असतील. आता एखाद्याची पोएम आहे पोएम ही कॉपीरायटेड पोएम आहे एकाला ती कविता एखाद्याची जर कॉपीरायटेड पोएम असेल फेमस पोएम असेल तर दुसऱ्याला ती प्रिंट करता येत नाही दुसऱ्याला ती वाचून दाखवता येत नाही वाचून दाखवलं तर कॉपीराईटचा त्याच्यावर व्हायलेशन ॲक्ट लागू होतो. परंतु तीच कविता जर तुम्हाला विद्यार्थ्यासाठी शिक्षणासाठी जर घ्यायची झाली ती जर पुस्तकात प्रिंट करायची झाली एज्युकेशन पर्पज तर तुम्ही त्या कवीचं नाव टाकून तुम्ही ते घेऊ शकता ते कॉपीराईट व्हायलेशन होणार नाही. सी दिस. प्लेइंग ऑफ अ रेकॉर्ड ऑर परफॉर्मन्स बाय अ क्लब ऑर सोसायटी फॉर मेंबर्स ऑफ रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स दिस इज ऑल्सो परमिशिबल.
Now see this. Reproduction of few copies for use in laboratories, libraries or the research private study. काही रिसर्च स्टडीसाठी काही कॉपीज तुम्हाला जर रिप्रोडक्शन करू शकता, काही कॉपीज म्हणजे उदाहरणार्थ फ्यू थोड्या कॉपीज तुम्ही रिप्रोडक्शन करू शकता, त्या कॉपीचं त्याला कॉपीराइट ॲक्ट लागू होत नाही. फॉर द यूज ऑफ कुठं पाहिजेत, लॅबॉरेटरी, लायब्ररीज ऑर द रिसर्च इन्स्टिट्यूट्स ऑर अँड प्रायव्हेट स्टडी, अभ्यासासाठी ते तुम्ही वापरू शकता. पण फ्यू कॉपीजमध्ये कॉपिंग ऑफ अ मॅटर्स पब्लिश्ड इन द ऑफिशियल गॅजेट, जे ऑफिशियल गॅजेट्स असतात त्यामध्ये गव्हर्नमेंटचे गॅजेट्स वगैरे असतील तर ते तुम्हाला पब्लिश करण्यासाठी तो मॅटर वापरता येतो. फेअर डिलिंग विदाऊट कमर्शियल बेनिफिट, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, कॉपीराईटचा जो ॲक्ट असतो तो फक्त विदाऊट कमर्शियल वापरता येतो. जी काही तुम्हाला परमिशिबल ॲक्ट्स आहेत, सूट आहेत, कॉपीराईटला काही परमिशिबल सूट्स आहेत, त्या सूटमध्ये तुम्हाला विदाऊट कमर्शियल बेनिफिट्स घेता येतात. कमर्शियल ॲक्टसाठी बिलकुल वापरता येणार नाही. ठीक आहे. यूज ऑफ आर्टिस्ट वर्क इन सिनेमोग्राफी फिल्म, या ठिकाणी थोडामध्ये त्या काही प्रमाणामध्ये आर्टिस्ट वर्क त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येतं. सी दिस नेक्स्ट, हे परमिशिबल आहेत. आता रेमेडीज फॉर व्हायलेशन ॲक्ट केल्यामुळं काय होऊ शकतं पहा. सिव्हिल रेमेडीज, इंट्रोडक्टरी इंजेक्शन्स, काही प्राथमिक तत्वावर तुम्हाला सूचना दिल्या जातील, काही प्राथमिक सूचना देऊन तुम्हाला सोडलं जाईल, किंवा तो जो मॅटर आहे तो पब्लिकमध्ये डिस्ट्रीब्यूट केला असेल तर तो डॅमेज केला जाईल. बऱ्याच वेळा पुस्तक, कॉपीराईट बुक बऱ्याच वेळा काय करतात माहीत नसेल, त्यावेळेस तो काय करतात, एखाद्या सोसायटीमध्ये ते वितरित केलं जातं, अनावधानाने वितरित केलं जातं, त्याच्यावर तर कॉपीराईट ॲक्ट होतो. पण तो जर पब्लिकमध्ये जर वितरित झाला असेल, पब्लिकमध्ये एखाद्यानं कॉपीराईटचं एक बुक वितरित करून माझ्याकडं आलं, मला माहीत नाही, एखाद्यानं पब्लिश केलं दिलं, तर माझ्यावर तो गुन्हा न होता तो डॅमेज केला जातो. म्हणजे पब्लिकमध्ये जर तो सिव्हिल रेमेडीज म्हणजे पब्लिकमध्ये, सामाजिकमध्ये या ठिकाणी जर गेला असेल, नागरी सोसायटीमध्ये जर गेलेला असेल तर तो डॅमेज केलं जातं. अकाउंट्स ऑफ प्रॉफिट्स, तो प्रॉफिट्सला त्या ठिकाणी घेतलं जातं, अकाउंटला वापरला जातो, किंवा त्याच्यावरनं प्रॉफिट वसूल केलं जातं नागरिकाकडनं किंवा जो वितरित केला त्याच्याकडनं. डिलिव्हरी थांबवली जाते, डिलिव्हरी दिली जात नाही. त्यानंतर क्रिमिनल रेमेडीज, या ठिकाणी क्रिमिनल रेमेडीज काय होतं पहा. इम्प्रिझॉनमेंट म्हणजेच कारावास. इम्प्रिझॉनमेंट फॉर अ टर्म नॉट लेस दॅन 6 months बट अप टू 3 years. जर व्हायलेशन झालं, कॉपीराईटचं व्हायलेशन झालं तर त्याला कारावास होऊ शकतो, 6 ते 3 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो, आणि 50,000पर्यंतचा दंड, 50,000 ते 2 लाखापर्यंतचा दंड त्याला लागू होऊ शकतो. दिस इज द व्हायलेशन. पेनॉल्टीज, when the infringement is not for gain in the course of a trade or business. imprisonment म्हणजे शिक्षा. सिरीज इम्प्रिझॉनमेंट, जर तुमचं कॉपीराईटचं जर व्हायलेशन झालं असेल, विच इज नॉट फॉर द गेन, प्रॉफिटसाठी किंवा ट्रेड बिझनेससाठी नाही झाला असेल, फॉर सच केसेस, या केसेसमध्ये इम्प्रिझॉनमेंट किती असतो, त्यामध्ये कारावासाची शिक्षा लेस दॅन 6 months और फाईन और लेस दॅन 50,000 रुपीज. जर तुमचं कॉपीराईटचं व्हायलेशन झालं असेल आणि ते नॉट पर्पज ऑफ बिझनेस पर्पजमध्ये नसेल, देन इम्प्रिझमेंट मीन्स तुम्हाला शिक्षा हे 6 महिन्यापेक्षा कमी आणि 50,000पेक्षा दंड कमी लागू होतो. जर
in not purpose of commercial. For the second and for every subsequent offense, imprisonment, see this, imprisonment for not less than 1 year but up to 3 years with a fine not less than 1 lakh up to the 2 lakhs. या ठिकाणी जर ह्याच्यासाठी नाही झाला असेल, या कंडिशनसाठी नाही झाला असेल तर 3 लाखापर्यंत दंड आणि 3 वर्षापर्यंत दंड, 3 वर्षापर्यंत कारावास, इम्प्रोजमेंट म्हणजे कारावास तुम्हाला होऊ शकतो. सी दिस. पेनॉल्टीज. Knowing use of infringing copy of a computer program or imprisonment for a terms not less than 7 days up to the 3 years and with fine not less than 50,000 rupees but may extend up to 2 lakhs. जर कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचं जर कॉपीराइट व्हायलेशन झालं असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंतचा दंड आणि या ठिकाणी 1 वर्षापेक्षा कमी शिक्षा होऊ शकत नाही. या ठिकाणी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगच्या बाबतीतही असंच दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तो जर बिझनेसला वगैरे वापरला नसेल तर तुम्हाला 50,000 पेक्षा लहान एक्सटेंड, फॉर बिझनेस कोर्स एक्सटेंडेड फॉर द बिझनेस, नो इम्प्रोजमेंट बट मे बी फाईन विथ एक्सटेंडेड 50,000. जर एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम तुम्ही कॉपीराइट व्हायलेशननुसार वापरला असेल, कॉपीराइट व्हायलेशन झालं असेल प्रोग्रामिंगचं, तर तुम्हाला या ठिकाणी दंड होऊ शकतो. आणि दंड म्हणजेच या ठिकाणी शिक्षा काय होणार नाही पण दंड होऊ शकतो. तो दंड या स्वरूपात असेल. सिरीज. नाव नेक्स्ट पेनल्टीज. पोजेशन of plates for purpose of making infringing copies, then imprisonment यासाठी. आता तुम्हाला जर पोजेशन असेल या ठिकाणी प्लेट्स असतील किंवा पर्पज ऑफ मेकिंग इन्फ्रिजमेंट कॉपीज, देन इम्प्रोजमेंट मेक इन्फ्रिजिंग कॉपीज, देन इम्प्रोजमेंट विच मे एक्सटेंड टू द 2 years. त्यानंतर पब्लिशिंग साऊंड रेकॉर्ड वगैरे असेल, व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे असेल तर त्याची जे पेनल्टीज आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते काय कायद्याचा भाग आहे. हा काय जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही, ज्युडिशियल पार्ट आहे. फक्त आपल्याला कॉपीराइट ॲक्ट आणि तो कसा असतो, तो कसा मिळवायचा, आपल्या ऑब्जेक्टला, आपल्या रिसर्च पेपरला, आपल्या ज्या रिसर्चला कॉपीराइट ॲक्टमध्ये प्रोटेक्शन कसं घ्यायचं हे आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचं आहे. हा पार्ट तुम्ही पेनल्टीज वगैरे हा ज्युडिशियल पार्ट आहे, तर आपल्या हातातला पार्ट नाही आहे. त्यानंतर कॉपीराइट व्हर्सेस प्लॅगॅरिझम. प्लॅगॅरिझम आणि कॉपीराइट याच्यामध्ये काय फरक असतो तर सी दिस. प्लॅगॅरिझम मीन्स क्लेमिंग ऑदर्स. आता एखाद्यानं आपलं कॉपीराइटेड ॲटम जर स्वतःच्या नावानं पब्लिश केलं तर तो प्लॅगॅरिझम ॲक्ट त्याच्यावर लागू होतो, कॉपीराइटचं व्हायलेशन होतं. किंवा टेकिंग अ क्रेडिट समवन्स एल्स. कॉपीराइट प्लॅगॅरिझम म्हणजे काय तर इथं सांगितलेलं आहे, कारण कॉपीराइटचं व्हायलेशन केल्यानंतर त्याच्यावर प्लॅगॅरिझमचा ॲक्ट लागू होतो. प्लॅजेरिझम, इथं प्लॅगेरिझम, आपण इंडियनमध्ये बरेचसे प्लॅगेरिझम म्हणतात, परंतु जन ॲक्च्युली जो फॉरेन ऑथर किंवा इंग्लिश त्याचा जो वर्ड आहे त्याला प्लॅजेरिझम असं सुद्धा म्हणतात. सी दिस. टू क्रेडिट समवन एल्स वर्ड विदाउट युअर परमिशन. एखाद्याच्या परमिशन न घेता, जर आपली जर परमिशन न घेता दुसऱ्यानं जर आपला जो रिसर्च पेपर वापरला, दॅट इज अंडर प्लॅगरिझम, व्हायलेशन ऑफ द कॉपीराइट. इट इज इसेन्शियल अँड इंटलेक्च्युअल थिप. ते आपल्या इंटलेक्च्युअलची चोरी होते. इट इज अ व्हायलेशन ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी. प्लॅगरिझम इज अन इथिकल व्हायलेशन आहे. प्लॅगरिझम म्हणजे इथिकल व्हायलेशन आहे. समटाइम्स इट डज नॉट रिक्वायर अन इंटेंट टू प्लॅगराइज or to use someone else's work, your own. Any careless or negligent act may also amount the plagiarism. तो नजर चुकीने सुद्धा आपण आपला मॅटर दुसऱ्यानं नजर चुकीने जरी वापरला तर तो आपल्या घेतलेल्या कॉपीराइट ॲक्टचं व्हायलेशन असतं, त्याच्यावर प्लॅगरिझम ॲक्ट होतो. सी दिस. काइंड्स ऑफ प्लॅगरिझम. सी दिस. आयडियल प्लॅगरिझम. प्लॅगरिझमचे 2 प्रकार असतात. आपल्याकडं आपण कॉपीराइट ॲक्ट केलेलं आहे किंवा आपल्या ज्या आयडिया असतात दुसऱ्यानं जर चोरल्या तर त्या 2 प्रकारे पद्धतीने चोरी होऊ शकतात. दॅट इज आयडियल प्लॅगरिझम.
author robs paper or data of another and published before original paper appears, original author fails to prove plagiarism claims. आयडियल प्लॅगरिझम, आयडिया, एखाद्याची आयडिया चोरली, किंवा मी एक रिसर्च पेपर तयार करत होतो आणि हा रिसर्च पेपर करत असताना जो ड्राफ्टिंग आहे, पब्लिश होण्याच्या अगोदर माझा जो कच्चा रिसर्च पेपर आहे कुणीतरी जशास तसं चोरला, पब्लिश होण्याच्या अगोदर चोरला. दिस इज द आयडियल प्लॅगरिझम. आयडियल, मग तो कॉपीराईटमध्ये नसतो, परंतु तो आयडियल प्लॅगरिझममध्ये होतो. त्याच्यावर प्लॅगरिझम व्हायलेशन ॲक्ट लागू होतात. किंवा आपण रिसर्च पेपर एखाद्या रिसर्च जर्नलला सबमिट केला असेल आणि तो रिसर्च पब्लिश होण्याच्या अगोदर जर तो दुसऱ्याकडे चेकिंगला गेला असेल, दुसऱ्या एका रेफरीकडे चेकिंगला गेला असेल आणि त्याच्याकडनं तो चोरीला जाऊन जर पब्लिश केला असेल, म्हणजे तुमच्या मूळ पेपरच्या पब्लिकेशनच्या अगोदर जर दुसऱ्यानं पेपर पब्लिश केला असेल, दॅट इज ऑल्सो आयडियल प्लॅगरिझम. तो सुद्धा कॉपीराईटचं व्हायलेशन आहे. कॉपीराईट नाही झाला असला तरी तो व्हायलेशन आहे, त्याच्यावर ॲक्ट लागू होतो, त्याला शिक्षा होऊ शकते. म्हणजे आपण कॉपीराईट घेण्याच्या अगोदर जरी आपली आयडिया कोणी चोरली, दॅट इज आयडियल प्लॅगरिझम. सेकंड, ज्यूस प्लॅगरिझम म्हणजे रस किंवा वाङ्मय. या ठिकाणी कॉपीराईट मीन्स आयडिया अँड पार्ट ऑफ द पेपर अँड मिक्सिंग विथ न्यू पार्ट, सो द वर्क सीम्स टू बी न्यू. धिस इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय द प्लॅगरिझम, हॅन्स इट इज अ ज्यूस प्लॅगरिझम. ही जी सेकंड टाईपची प्लॅगरिझम आहे ते ज्यूस प्लॅगरिझम आहे. या पद्धतीमध्ये आयडिया किंवा पेपर आपला पब्लिश होण्याच्या अगोदर किंवा पब्लिश झाल्यानंतर त्याच्यात काही पब्लिश झाल्यानंतर त्याच्यात काही जर पब्लिश होण्याच्या अगोदर म्हणजे आयडियल प्रॉब्लेम प्लॅगरिझम, पब्लिश झाल्यानंतर त्यात थोडाफार चेंज करून काहीतरी मॉडिफाय करून पॅरलल कशा पद्धतीचं प्लॅगरिझम होतं मी डिटेल लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. कुठले कुठले घटक प्लॅगरिझममध्ये येतात डिटेल मी मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे इथं काही जास्त डीपमध्ये नाही सांगणार, फक्त कॉपीराईट वर्सेस प्लॅगरिझमचं रिलेशन तुम्हाला सांगतोय. तर ठीक आहे, दिस इज द सेकंड टाईप ऑफ प्लॅगरिझम. आता काइंड्स ऑफ प्लॅगरिझम, डिलोबरेट और इंटरनॅशनल, नोईंग विथ द इंटेन्शन टू गेट क्रेडिट, क्रेडिट मिळवण्यासाठी, किंवा ॲक्सिडेन्शियल किंवा अनइंटेन्शियल म्हणजे अपघातानं किंवा तुम्हाला माहीत न असताना न कळतपणे जरी तुम्ही एखाद्याचं मटेरियल तुम्ही वापरलं असेल, दॅट इज ऑल्सो पब्लिश केलं असेल, दॅट इज ऑल्सो अंडर द प्लॅगरिझम. या ठिकाणी हे वेगवेगळे घटक आहेत. त्या ठिकाणी इम्प्रॉपर फ्रेजिंग, इम्प्रॉपर सायटेशन वगैरे नसेल, ते मटेरियल तुम्ही वापरलात तरी ते प्लॅगरिझमच्या अंडर येतं. सेल्फ प्लॅगरिझम म्हणजे स्वतःचं सुद्धा, सबमिटिंग ओन प्रिव्हियस वर्क, स्वतःचं जर पब्लिश केलेलं वर्क असेल आणि ते जर जशास तसं डबल जर पब्लिश केलात, दॅट इज ऑल्सो अंडर प्लॅगरिझम. म्हणजे परत एकदा सांगतो, हे बऱ्याच वेळा घडतं. आपण एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला, आपणच आपलाच रिसर्च पेपर एका जर्नलला पब्लिश केलेला आहे आणि तोच रिसर्च पेपर जर आपण दुसऱ्या जर्नलला पब्लिश केलं असेल, दॅट इज ऑल्सो अंडर, आपणच पब्लिश केलं असेल तर आपणच आपलं प्लॅगरिझम केल्यासारखं होतं आणि दॅट इज ऑल्सो प्लॅगरिझम ॲक्ट. म्हणजे एका जर्नलला दिल्यानंतर त्याला तो आपण आपल्या पेपरचा अधिकार दिलेला असतो, तो दुसऱ्या जर्नलला दिल्यानंतर त्या जर्नलचं कॉपीराईट ॲक्ट व्हायलेशन होतं. लक्षात ठेवा, कॉपीराईट ॲक्ट व्हायलेशन होतं आणि त्यामुळं तो हे प्लॅगरिझममध्ये होतो. कन्सिक्वेन्सेस ऑफ द प्लॅगरिझम, डिसिप्लिनरी ॲक्शन व्हेन इन सर्व्हिस. काय मग प्लॅगरिझमचं जर व्हायलेशन झालं, प्लॅगरिझममध्ये जर आलात तुम्ही, प्लॅगरिझम जर केलात तर त्याच्यावर होणाऱ्या शिक्षा, एन्क्वायरी होते, सस्पेन्शन होतं, टर्मिनेशन होतं, रिडक्शन इन इन्क्रीमेंट होतं जर तो सर्व्हिसमध्ये असेल तर, विड्रॉल ऑफ पब्लिकेशन विड्रॉल होतो, थेसिस किंवा अवॉर्ड झालेली PhD विड्रॉल होते, ब्लॅकलिस्ट होतो, तो PhD गाईड किंवा MPhil गाईड ब्लॅकलिस्ट होतो जर तो प्लॅगरिझममध्ये सापडला तर, कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन, पुन्हा रेस तिकीट होतं, पनिशमेंट होते, इम्प्रोजमेंट होते. इम्प्रोजनमेंट मीन्स त्याला शिक्षा होते. पहा हे टॉपचं आहे. इम्प्रोजनमेंट मीन्स
दे ऑल्सो गॉट अ पनिश, शिक्षा होते, अँड फाईन, लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटीज हे होतात. म्हणून जो कॉपीराइटेड आपण आपला जो रिसर्च पेपर आहे, दुसरा जर कुणी प्लॅगरिझम केला तर त्याला या शिक्षा होऊ शकतात. या जर आपल्या कॉपीराइटेड आयटम आपण केलेले जे संशोधन आहे दुसऱ्यानं जर चोरलं तर प्लॅगरिझमनुसार त्याची शिक्षा होते. या वेगवेगळ्या शिक्षा असतात, कारावास सुद्धा होऊ शकतात. इम्प्रोजमेंट मीन्स तो कारावास सुद्धा येऊ शकतो. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे प्लॅगरिझम म्हणजे काय, प्लॅजेरिझम म्हणजे काय. ॲक्च्युली तो दोन्ही मिनिंग सेम आहे, उच्चार वेगवेगळे आहेत. बरेच जण उच्चार फॉरेनचे प्लॅगेजेरिझम करतात, आपण इंडियनमध्ये प्लॅगेरिझम असं बरेच जण उच्चार करतात, पण मूळ उच्चार प्लॅजेरिझम आहे, प्लॅजेरिझम. बरं ठीक आहे, असो. आपण कालच्या लेक्चरमध्ये प्लॅगेरिझम पाहिलेलं आहे. प्लॅगेरिझम कसं होतं, प्लॅगरिझम अवॉइड करण्यासाठी काय करू शकता. बरंचसं मटेरियल तुम्हाला तुमच्या रिसर्च पेपरमध्ये वापरायचा असतो, बऱ्याच जणांचं रिसर्च तुमच्या रिसर्च पेपरमध्ये घ्यायचं असतं. मग ते प्लॅगेरिझममध्ये येऊ नये म्हणून, प्लॅजेरिझममध्ये येऊ नये म्हणून तुम्ही त्याला काय करू शकता, प्लॅजेरिझमसाठी काय करू शकता हे या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तो अवॉइड कसं करता येतो ते डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. कोणते कोणते आयटम प्लॅजेरिझममध्ये येतात हे पाहिलेलं आहे. आता प्लॅजेरिझममध्ये दुसरे जो पार्ट आहे या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉपीराइट म्हणजे काय, दुसऱ्याचं मटेरियल प्लॅजेरिझममध्ये न येण्यासाठी आपण ते कसं वापरायचं, त्याला सायटेशन कसे घ्यायचे हे कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने काय पाहिलं की आपण जेव्हा मटेरियल तयार करतो, आपण जेव्हा रिसर्च पेपर तयार करतो, आपण जेव्हा ऑब्जेक्ट तयार करतो किंवा वस्तू तयार करतो आपल्या आयडियानं, त्याला कॉपीराइट घेऊन कसं प्रोटेक्शन घ्यायचं हे आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी इथं काही कुणाचे क्वेश्चन्स वगैरे असतील तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. कुणी आहेत का, असे क्वेश्चन्स आहेत का पाहतो. हां ठीक आहे, या ठिकाणी क्वेश्चन केलेला आहे कदमनी क्वेश्चन केलेला आहे. पहा, प्लॅगरिझम अँड कॉपीराइट डिफरन्सिएशन. डिफरन्स काय म्हणतात, प्लॅगरिझम आणि कॉपीराइट डिफरन्स काय म्हणतात. तर प्लॅगरिझम अँड कॉपीराइट डिफरन्समध्ये असं आहे, दुसऱ्याचे आपण, मी समजा एक पर्सन आहे, माझ्या बाबतीतच विचार करा. मी जेव्हा एखादा प्रोडक्ट तयार करतो, मी जेव्हा माझं पुस्तक तयार करतो, मी जेव्हा माझे कुठलाही एलिमेंट तयार करतो, वस्तू तयार करतो, तो दुसऱ्यांनी कॉपी करू नये म्हणून त्याला जे प्रोटेक्शन घेणार मी त्या वस्तूला, त्या पेपरला, त्या पुस्तकला, रायटिंग मॅटरला, दॅट इज अ कॉपीराइट ॲक्ट. म्हणजे त्याला कॉपीराइटमधून प्रोटेक्शन करून घेतलं, म्हणजे दुसऱ्याला कॉपी करता येत नाही, केलं तर त्याच्यावर मग शिक्षा होऊ शकते. दिस इज वन टाईप, याला म्हणतात कॉपीराइट प्रोटेक्शन. आपल्या रिसर्चला आपण कॉपीराइट प्रोटेक्शन करणे. प्लॅगरिझम म्हणजे काय, जर आपलं आता दुसऱ्याने एखाद्याने जर कॉपी केलं तर ते कॉपीराइट ॲक्टचं व्हायलेशन होतं आणि प्लॅगरिझमचा त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. म्हणजे चोरलं, दुसऱ्यानं कोणी चोरलं किंवा आपण जर दुसऱ्याचं काही मटेरियल जर घेतलं, चोरलं, तर तो प्लॅगरिझम होतो. असं या दोघांमध्ये कॉपीराइट म्हणजे प्रोटेक्शन असतं, स्वतःला करून, स्वतःच्या रिसर्चला करून घेतलेलं प्रोटेक्शन मीन्स कॉपीराइट, म्हणजे तो प्रोटेक्शन असतो. आणि प्लॅगरिझम म्हणजे ती चोरी असते, वाङ्मय चोरी असते. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, या ठिकाणी आता कुणाचा क्वेश्चन नाही आहे, काही नाही. तर या ठिकाणी सर्वांनी आपण शांतचित्तानं ऐकून घेतला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू फॉर युअर नाईस पेशियन्स. धन्यवाद. गुड बाय.